नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, 6 जुलैला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर आहे आणि या पेपरमध्ये इतिहास या विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवता यावेत या इराद्यानं आपण एक महत्वाची या ठिकाणी लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू केली आहे. ज्या लेक्चर सिरीज मध्ये मी तुम्हाला एकूण 15 प्रश्न या ठिकाणी देणार आहेत आणि या 15 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला स्टॉप वॉचच्या माध्यमातून केवळ 15 सेकंद या ठिकाणी मिळतील. तर या 15 सेकंदामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर कमेंट बॉक्समध्ये पर्याय क्रमांकाच्या माध्यमातून या ठिकाणी लिहायचं आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण आपल्या लेक्चर सिरीजचा एकमेव उद्देश आहे की हिस्ट्रीमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क 6 जुलैच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये या ठिकाणी मिळवता यावेत यासाठी. त्यामुळे मित्रांनो, हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा आणि या लेक्चर्स मध्ये तुम्ही या ठिकाणी पार्टिसिपेट व्हा, जेणेकरून तुम्हाला जे योग्य उत्तर वाटते त्या पर्यायामध्ये ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी जरूर लिहा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांना देखील या प्रकारच्या लेक्चरची लिंक या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. लक्षात घ्या, हा एक प्रश्न आपण इथे या ठिकाणी विचारलेला आहे. या प्रश्नामध्ये असं म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या शेतकरी उठावामध्ये शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढा लढवण्यासाठी शेतकरी संघाची स्थापना केली आणि शेतकरी केवळ महामहिम सम्राट राणीचे रयत म्हणून राहू इच्छित आहे अशी ब्रिटिश संसदेकडे मागणी केली. तर या प्रकारचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. पर्यायामध्ये आहे तेभागा आंदोलन 1946, पबना विद्रोह 1873, फरायझी आंदोलन 1865 आणि आंध्र रयत आंदोलन 1933. तर अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आहेत, पर्याय समोर दिलेले आहेत. तुम्हाला आता या प्रश्नामध्ये तुम्हाला योग्य जे उत्तर वाटतंय ते तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करा, त्याचा पर्याय क्रमांक लिहा. तुमचा वेळ सुरू झालेला आहे. लक्षात घ्या, केवळ 15 सेकंदच तुम्हाला या ठिकाणी मिळेल. जे पण योग्य उत्तर वाटतंय ते तुम्ही 15 सेकंदामध्ये इथे या ठिकाणी जरूर या ठिकाणी नोंद करा. कमेंट मध्ये या ठिकाणी लिहा पर्याय जो योग्य उत्तर वाटते त्याचं पर्याय लिहा. ठीक आहे. तर लक्षात घ्या, इथे तुमचे 15 सेकंद कंप्लीट झालेले आहेत. तर लक्षात घ्या, हे जे आंदोलन होतं, तर हे आंदोलन किंवा या प्रश्नाचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे पबना विद्रोह. तर सन 1873ला बंगाल प्रांतामध्ये युसुफजाई परगणा आहे. नाव नीट लक्षात घ्या, युसुफजाई परगणा जो आहे, तर या युसुफजाई परगण्यामध्ये या प्रकारचं आंदोलन झालं, ज्याला आपण पबना विद्रोह असं या ठिकाणी म्हणतो. या विद्रोहाचं नेतृत्व जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शंभूपाल नावाच्या एका शेतकऱ्यानं केलं होतं असं एकंदरीत दिसून येतं. साहजिकच हा विद्रोह हा जमीनदारांच्या विरोधात होता, ना की ब्रिटिश सत्तेच्या विरोधात. जमीनदार जे अतिरिक्त कर शेतकऱ्यांकडनं वसूल करत होते आणि त्याचबरोबर कर न देणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीबद्दल हद्दपार करत होते, त्यांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी संघटित या ठिकाणी आंदोलन केलं, शेतकरी संघाची स्थापना केली आणि लक्षात घ्या, या शेतकऱ्यांनी आपापसामध्ये वर्गणी काढून त्यांनी या जमीनदारांच्या विरोधात न्यायालयीन लढा देखील लढवल्याचं एकंदरीत दिसतं. वास्तविकता शेतकरी आणि जमीनदार यांच्या लढ्यांमध्ये संघर्ष होत असतो, रक्तपात होत असतो, हिंसा होत असते. मात्र हे आंदोलन त्याला अपवाद या ठिकाणी होतं. या आंदोलनामध्ये हिंसा न करता इथे या ठिकाणी न्यायालयीन लढा लढवण्यावर विश्वास या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि विशेष म्हणजे या आंदोलनानं राणीला पत्र पाठवलं की आम्ही तुम्हाला थेट स्वरूपामध्ये टॅक्स या ठिकाणी देऊ, जमीनदाराला आम्ही टॅक्स देणार नाही, आम्ही तुम्हाला या ठिकाणी टॅक्स देऊ, ही भूमिका या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसतं. त्यामुळं हे पबना विद्रोह जे 1873चं त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा विद्रोह मानला जातो. शंभूपाल हा याचा नेता होता, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, काही महत्वाचे असे हिंदू पेट्रियाटिक नावाचे वृत्तपत्र होते, तर त्या वृत्तपत्रानं या आंदोलनाला एक सांप्रदायिक आंदोलन म्हणून संबोधलं होतं, हे देखील या ठिकाणी लक्षात असू द्या. कारण या आंदोलनामध्ये पाहायला भेटतो, जो शेतकरी होते हे शेतकरी मुस्लिम होते आणि अन्याय करणारे जे जमीनदार होते ते या ठिकाणी धर्मानं हिंदू होते. आणि म्हणून हिंदू पेट्रियाटिक या वृत्तपत्रानं, जे हरिश्चंद्र मुखर्जींचं वृत्तपत्र आहे, तर या वृत्तपत्रानं या आंदोलनाला सांप्रदायिक रंग दिला होता असं एकंदरीत दिसतं. मुस्लिम शेतकऱ्यांनी हिंदू जमीनदारांच्या विरोधात केलेलं हे बंड आहे अशी भूमिका हिंदू पेट्रियाटिक मध्ये मांडली होती. हा एक्स्ट्रा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता बघा, सेंट्रल नॅशनल मोहम्मदन असोसिएशन, सेंट्रल नॅशनल मोहम्मदन असोसिएशन या संघटनेची स्थापना
खालीलपैकी कोणी केली, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. पर्यायामध्ये तुम्हाला दिलेला आहे सय्यद अहमद खान, सय्यद आमिर खान, अमीर अली, त्याचबरोबर नवाब मोहसिन उल मुल्क आणि त्याचबरोबर आगा खान तिसरे असे पर्याय आहेत. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. वेळ सुरू झालेला आहे. 15 सेकंदामध्येच तुम्हाला हे योग्य उत्तर द्यायचं आहे. तेव्हा जो पण उत्तराचा योग्य पर्याय वाटतोय तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. येस, तर बघा या प्रश्नाचा आता वेळ संपलेला आहे. तर सेंट्रल नॅशनल मोहम्मदन असोसिएशनची स्थापना कधी झाली, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या संघटनेची स्थापना जर आपण या ठिकाणी पाहिली तर ती आहे 1876 ला. 1876 ला या प्रकारचं सेंट्रल नॅशनल मोहम्मदन असोसिएशन स्थापन झाल्याचं दिसून येतं. आणि हे असोसिएशन कोणी स्थापन केलं, तर नाव नीट लक्षात घ्या. हे असोसिएशन स्थापन केलेलं आहे ते म्हणजे सय्यद अमीर अली यांनी. सय्यद अमीर अली यांनी सेंट्रल नॅशनल मोहम्मदन असोसिएशन स्थापन केल्याचं एकंदर दिसतं. तर या संघटनेचं वैशिष्ट्य काय होतं ते नीट या ठिकाणी समजून घ्या. हे ते पहिलं संघटन आहे की ज्या संघटनेनं भूमिका या ठिकाणी घेतली की ब्रिटिश राज्यकर्ते जेव्हा पण राजकीय सुधारणा भारतासाठी देत असेल तेव्हा त्यांनी भारतासाठी देत असताना त्यामधनं मुस्लिमांसाठी स्वतंत्र वाटा त्यांनी या ठिकाणी निश्चित करून द्यावा. तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र अधिकार त्यामध्ये या ठिकाणी द्यावेत, या प्रकारची भूमिका सर्वप्रथम या संघटनेनं मांडलेली होती असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, सय्यद अमीर अली जर आपण या ठिकाणी पाहिलं यांचं दुसरं एक महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. तर ही जी व्यक्ती होते तर लक्षात घ्या ढाक्यामध्ये 1906 ला ढाकामध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना ढाक्यामध्ये 1906 ला करण्यात आली. तर मुद्दा नीट समजून घ्या की हे जे सय्यद अमीर अली आहे त्यांनी 1908 साली लंडनला ऑल इंडिया मुस्लिम लीग स्थापन केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. जर समजा आयोगाने प्रश्न तुम्हाला विचारला की 1908 ला लंडन मध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना करणारे नेते कोण आहे, तर त्यांचंही उत्तर सय्यद अमीर अली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. यांचं तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या, आपल्या सर्वांना माहिती आहे SP सिन्हा. SP सिन्हा कोण आहे, तर SP सिन्हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात की ही ती व्यक्ती आहे ज्यांना व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये पहिले भारतीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं, लॉ मेंबर म्हणून. तर लक्षात घ्या SP सिन्हा हे ते पहिली व्यक्ती आहे जे व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेचे सदस्य बनले. मात्र यांनी लवकरच राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी दुसरी व्यक्ती म्हणून या ठिकाणी सय्यद अमीर अली यांना नियुक्त करण्यात आलं असं एकंदरीत पाहायला भेटतं. हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण या ठिकाणी वळूया. आता बघा हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. प्रश्न काय आहे नीट समजून घ्या. कम्युनिस्ट पक्षावर दाखल करण्यात आलेल्या खटल्यांची कालानुक्रमे मांडणी करा. हा प्रश्न तसा पाहिला तर आयोगाला खूप जास्त आवडणारा प्रश्न आहे. कम्युनिस्टांवर जर प्रश्न विचारायचे झाले तर या टॉपिकवर आयोग नेहमी या ठिकाणी विचारत असतो. तेव्हा हा टॉपिक व्यवस्थित या ठिकाणी करा, कम्युनिस्ट पार्टीवरचे खटले. आता बघा, मेरठ षड्यंत्र केस आहे, पेशावर षड्यंत्र केस आहे, कानपूर षड्यंत्र केस आहे, असे 3 महत्वाचे षड्यंत्र केस आहेत. तुम्हाला योग्य उत्तर काय वाटतं ते द्या. याची क्रोनॉलॉजी लावायची आहे हे लक्षात घ्या. चला द्या उत्तर, द्या पटकन, द्या पटकन उत्तर. जे पण योग्य वाटतंय ते उत्तर कमेंट बॉक्स मध्ये या ठिकाणी लिहा मित्रांनो. कमेंट बॉक्स मध्ये लिहा कारण लक्ष. ओके, चलो आता बघा तुमचा वेळ इथं समाप्त झालेला आहे. पहा आता इथे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या, मेरठ षड्यंत्र केस कधीचा आहे, तर मेरठ षड्यंत्र केस आहे 1929 चा. या षड्यंत्र केस अंतर्गत 31 कम्युनिस्ट कार्यकर्ते जे आहेत, 31 कम्युनिस्ट कार्यकर्ते यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला, यांना अटक करण्यात आलं आणि त्याचबरोबर यांना 4 वर्षांची शिक्षा या ठिकाणी झाली. म्हणजे जे कोण कम्युनिस्टांचे महत्वाचे कार्यकर्ते होते, जसं की आपण पाहू शकतो S.A. डांगे आहे, डॉक्टर M.N. रॉय या ठिकाणी आहे, तर हे सगळे लोक जे आहेत हे तुरुंगामध्ये या ठिकाणी राहिलेले आहेत 4 वर्ष, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर जेव्हा यांची तुरुंगातून सुटका झाली 1933 साली, तेव्हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जो आहे त्याच्यावर इंग्रजांनी बंदी आणली. ही बंदी 1942च्या लढ्यामध्ये उठवण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. 1942 ला जे दुसरं महायुद्ध होतं त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं USSR म्हणजे सोव्हिएत रशिया
हा या ठिकाणी इंग्रजांच्या बाजूने महायुद्धामध्ये होता आणि म्हणून त्यांच्या सल्ल्यानुसार इंग्रजांनी भारतातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियावरची बंदी या ठिकाणी हटवल्याचं एकंदरीत दिसतं. मेरठ षडयंत्र कसं 1929 साली झालं. पेशावर षडयंत्र केस जर आपण पाहिलं तर ते 1922 या ठिकाणी आहे आणि कानपूर षडयंत्र केस जर आपण पाहिलं तर 1924 या ठिकाणी आहे. म्हणजे आता या प्रकारे जर आपण पाहिलं तर पहिलं आहे ब, नंतर आहे क आणि मग आहे अ. तर या प्रकारचा पर्याय कुठे आहे तर इथे आहे पहा, ब क आणि अ, ब क आणि अ हे याचं राईट आन्सर आहे. तर लक्षात घ्या या प्रकारचे कम्युनिस्टांवर थोडंसं काम करा. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांना देखील 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कारण बघा मित्रांनो 2024 चा पेपर तुम्ही देताय आणि मग 1924 साली कोणकोणत्या घटना या ठिकाणी झाल्या त्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 1924 ला RSS ची स्थापना झालेली आहे. 1924 ला बहिष्कृत हितकारी सभेची स्थापना झालेली आहे. 1924 ला त्या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जरी 1920 ला स्थापन झालं असलं तरी ऑल इंडिया लेवलला त्यांचं अधिवेशन 1924-25 दरम्यान झालं. 1924 ला बेळगाव अधिवेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. त्याचे अध्यक्ष हे या ठिकाणी महात्मा गांधी या ठिकाणी होते. तर हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी थोडासा लक्षात या ठिकाणी असू द्या. तर 100 वर्षांपूर्वी ज्या काही घटना घडल्या त्या थोड्याशा कॉन्सन्ट्रेट करा. त्याच्यावर खूप जास्त काम करण्याची गरज नाही, फक्त जस्ट लक्षात राहू द्या, माहिती या ठिकाणी असू द्या. ठीक आहे. कम्युनिस्टांवर प्रश्न येऊ शकतात, 100% येऊ शकतात पूर्व परीक्षेला. त्यावर या ठिकाणी काम करा. बहिष्कृत हितकारी सभेवर पण काम करा. ठीक आहे. तर चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो, खालीलपैकी कोणत्या योजनेनं कायदे मंडळात हिंदू आणि मुस्लिमांचे समसमान प्रतिनिधी नियुक्त करावेत आणि 20% जागा अल्पसंख्याकांसाठी राखीव ठेवाव्यात अशी तरतूद करण्यात आली होती. तर कोणतं असं या ठिकाणी योजना आहे ज्या योजनेमध्ये कायदे मंडळात हिंदू आणि मुस्लिमांचे समसमान म्हणजे 50% जागा आणि 20% जागा हे अल्पसंख्याकांसाठी राखीव ठेवावेत अशी तरतूद करण्यात आली. वेगवेल योजना, कॅबिनेट मिशन, त्याचबरोबर क्रिस मिशन आणि राजाजी प्लॅन या प्रकारचा आहे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. काय नेमकं योग्य उत्तर आहे ते तुम्हाला इथं 15 सेकंदामध्ये द्यायचं आहे. वेळ सुरू झालेला आहे तुमचा. 15 सेकंदामध्ये तुम्ही या ठिकाणी लिहा की जे तुम्हाला योग्य उत्तर वाटतं त्या उत्तराचा क्रमांक तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लवकर या ठिकाणी लिहा. यस, चलो 15 सेकंद तुमच्या या ठिकाणी कंप्लीट आहेत. तर आता लक्षात घ्या या प्रकारचं जे तरतूद करण्यात आली होती ती तरतूद वेव्हेल योजनेमध्ये या ठिकाणी होती. लक्षात घ्या लॉर्ड वेव्हेल हे त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की भारताचे व्हॉइसरॉय या ठिकाणी होते. 1943 साली ते भारताचे व्हॉइसरॉय म्हणून भारतात आलेले होते आणि हे जे वेव्हेल होते तर या वेव्हेलनं ही योजना या ठिकाणी निर्माण करत असताना शिमला जो आहे तर त्या शिमल्यामध्ये भारतीय लोकांची बैठक घेतली आणि म्हणून त्याला शिमला परिषद असं पण म्हटलं गेलं. मुद्दा नीट लक्षात घ्या, या शिमला परिषदेमध्ये वेव्हेलनं हिंदू महासभेला आमंत्रित केलेलं नव्हतं. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे या तरतुदीसोबतच सर्वात पहिल्यांदाच भूमिका घेतली गेली की परराष्ट्र विभाग जो आहे हा परराष्ट्र विभाग भारतीयांच्या ताब्यामध्ये या ठिकाणी दिला जाईल या प्रकारची भूमिका या वेव्हेल परिषदेमध्ये घेण्यात आली होती असं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या वेव्हेल परिषदेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं तर स्वीकारलं होतं, मात्र ऑल इंडिया मुस्लिम लीगनं याला विरोध केलेला होता. कारण ऑल इंडिया मुस्लिम लीगचं असं म्हणणं या ठिकाणी होतं की जे पण कोण मुस्लिम सदस्य तुम्ही कायदे मंडळामध्ये नियुक्त करणार आहात ते मुस्लिम लीगनं या ठिकाणी दिले पाहिजेत किंवा मुस्लिम लीगच्या शिफारसीनुसार त्याच मुस्लिमांना नियुक्त करा या प्रकारची भूमिका इथे घेतली जी वेव्हेलला अजिबात या ठिकाणी मान्य नव्हती. कारण वेव्हेलला युनानिस्ट पक्ष आणि त्याचबरोबर कृषक प्रजा पार्टी यांचेही प्रतिनिधी इथे या ठिकाणी घ्यायचे होते. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यामुळं मुस्लिम लीगच्या नाकर्तेपणामुळे म्हणूया आपण तर ही वेव्हेल परिषद जी आहे ती अपयशी ठरली असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता बघा हा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. प्रश्न काय आहे नीट समजून घ्या. खालील देखील कोणी द कॉजेस ऑफ इंडियन रिवोल्ट या आपल्या पत्रिकेत म्हटले की भारतात ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनात भारतीयांना सामावून घेतले नाही. यामुळे ब्रिटिश आपल्या योजना थेट भारतीय लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरले. पर्याय आहे दादाभाई नौरोजी, सर सैयद अहमद खान, अर्शकीस पेरी आणि बेंजामिन डिझराईल या प्रकारचे पर्याय आहेत. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे. 15 सेकंदाचा वेळ तुमचा इथं सुरू झालेला आहे.
द्या, पटकन उत्तर द्या, पटकन उत्तर द्या. जे पण तुम्हाला योग्य उत्तर वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी त्याचा पर्याय या ठिकाणी लिहा. तर लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं हे तर लक्षात आलं पाहिजे, द कॉजेस ऑफ इंडियन रिवोल्ट किंवा इंडियन म्युटनी हा ग्रंथ जो आहे हा 1857च्या विद्रोहावर या ठिकाणी आहे. आणि 1857च्या विद्रोहावरचं द कॉजेस ऑफ इंडियन रिवोल्ट या प्रकारचा ग्रंथ लिहिणारे आहेत ते म्हणजे या ठिकाणी सर सय्यद अहमद खान. हे ती सर सय्यद अहमद खान व्यक्ती आहे की ज्यांनी भूमिका या ठिकाणी मांडली या पत्रामध्ये की 1857चा विद्रोह झालाच नसता जर इंग्रजांनी भारतीय प्रशासनामध्ये इंग्रजांच्या प्रशासनामध्ये भारतीयांना सहभागी करून घेतलं असतं तर. कारण इंग्रज त्या काळामध्ये भारताचं एकीकरण करत होते, इंग्रज त्या काळामध्ये भौतिक सुविधा निर्माण करत होते, इंग्रज त्या काळामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या माध्यमातून भारतीयांना देखील या प्रशासनामध्ये सहभागी करून घेत होते. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इंग्रज भारताचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करत आहे हे डेव्हलपमेंट सामान्य जनतेपर्यंत पोहोचलंच नाही. ते जर पोहोचलं असतं तर कदाचित विद्रोह झाला नसता आणि ते पोहोचवण्यासाठी भारतीय प्रतिनिधींची आवश्यकता होती आणि इंग्रजांनी प्रशासनामध्ये भारतीय प्रतिनिधींना सहभागी करून घेतलं नाही. म्हणूनच 1857 सारखा विद्रोह या ठिकाणी होऊ शकला. या प्रकारचं कारण या ठिकाणी सर सय्यद अहमद खान इथे या ठिकाणी देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. बाकी इथं जर आपण पाहिलं बेंजामिन डिझरायलवर एकदा प्रश्न आला आहे. बेंजामिन डिझरायलनं भारतीय या 1857च्या विद्रोहाचं वर्णन करताना नॅशनल रायझिंग म्हणून केलेलं आहे. राष्ट्रीय उत्थान आहे, शिपायांचं बंधन आहे, तर हे राष्ट्रीय उत्थान आहे, नॅशनल रायझिंग म्हणून बेंजामिन डिझरायल इथे या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन लगेच पाहूया. आता बघा, ईस्ट इंडिया कंपनीचे हेक्टर नावाचे पहिले जहाज 1608 मध्ये अरबी समुद्रात आले होते. तेव्हा सुरत येथे पहिली वखार सुरू करण्यासाठी कोणत्या प्रवासी व्यापाऱ्यानं भारतीय शासनाकडे परवानगी मागितली? या प्रकारचा प्रश्न आहे. पॉल कॅनिंग, विल्किन्सन हॉकिन्स, त्याचबरोबर थॉमस रो आणि राल्फ फिच अशा प्रकारचे पर्याय या ठिकाणी आहे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. ते तुमची वेळ सुरू झालेली आहे आता. तर या 15 सेकंदामध्ये तुम्हाला जे पण योग्य उत्तर वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये या ठिकाणी जरूर या ठिकाणी नोंद करा. चला पटकन लिहा, पटकन लिहा. जे पण योग्य उत्तर वाटतंय ते तुम्ही लिहा. लक्षात घ्या, मी 15 सेकंदच का देतो तुम्हाला, कारण 15 सेकंदामध्येच राज्यसेवेचा पेपर किंवा कंबाईनचा पेपर मध्ये इतिहासाचे जे प्रश्न आहेत ते 15 सेकंदामध्ये सॉल्व्ह झाले पाहिजे. एवढा अभ्यास आपला या ठिकाणी झाला पाहिजे. प्रश्न पाहता क्षणी, पर्याय पाहता क्षणी उत्तर आपल्याला या ठिकाणी समजले पाहिजे, हे लक्षात या ठिकाणी घ्या. तर लक्षात घ्या, एकूण 1608 ला अरबी समुद्रात जे हेक्टर नावाचं जे एक जहाज आलं होतं तर त्या जहाजामध्ये बसून आला होता कॅप्टन विल्किन्सन हॉकिन्स. कॅप्टन विल्किन्सन हॉकिन्स आला होता आणि त्यानं भारतीय शासक होता त्यावेळेचा जहांगीर. तर जहांगीरकडे परवानगी मागितली होती की आम्हाला सुरतमध्ये वखार स्थापन करायचे आहे, तर ती परवानगी या ठिकाणी द्या. त्याच्या आधी जर आपण पाहिला तर राल्फ फिच भारतात आला होता. लक्षात घ्या, राल्फ फिच ही ती व्यक्ती आहे जी पहिल्यांदा अकबराच्या दरबारात आली किंवा पहिला इंग्रज अधिकारी जो या ठिकाणी भारतामध्ये आल्याचं एकंदरीत दिसून येतं. साधारणतः 1601 ला या ठिकाणी राल्फ फिच अकबराच्या दरबारात आला. अकबराकडे त्याने परवानगी मागितली, मात्र अकबरानं या कंपनीला, या विदेशी कंपनीला भारतात व्यापार करण्याची परवानगी दिली नाही, तर जहांगीरने ती दिली, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर या प्रकारे सर थॉमस रो जर आपण पाहिलं तर थॉमस रो हा या ठिकाणी राणी जी आहे तर त्या राणीने पाठवलेला या ठिकाणी राजदूत या ठिकाणी होता. सर थॉमस रो हा देखील जहांगीरच्या दरबारामध्ये आलेला आहे आणि जहांगीरनं या थॉमस रोच्या सोबत काश्मीर लाहोरचा दौरा देखील केला होता, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. थॉमस रोनं जे काही डायरी लिहिलेली आहे तर त्या डायरीमध्ये काश्मीरचं वर्णन त्यानं या ठिकाणी युरोप मधल्या शहरांसोबत केलेलं आहे, लंडन सोबत केलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर सर थॉमस रो हा खूप महत्वाचा या ठिकाणी प्रतिनिधी होता राणीचा, हे लक्षात घ्या, जो भारतात आला. पुढचा प्रश्न पहा. आता बघा इथे दिलेलं आहे 1906 रोजी भारतात स्थापन करण्यात आलेल्या एटी अरुंडल समितीचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय होता? तर एटी अरुंडल समिती जी आहे तिचा मुख्य उद्देश काय आहे, जी 1906 ला स्थापन झाली? भारतात सैनिकी सुधारणा घडवून आणणं, भारतात राजकीय सुधारणा घडवून आणणं, भारतात लष्कर सुधारणा घडवून आणणं, भारतात प्रशासकीय सुधारणा घडवून आणणं. तर अशा प्रकारचे हे पर्याय या ठिकाणी आहे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे आता. 15 सेकंदामध्ये या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी जरूर द्या. जे पण तुम्हाला योग्य उत्तर वाटतंय
ते तुम्ही त्या ठिकाणी ते उत्तर पहा आणि त्याचा जो पर्याय आहे तो पर्याय तुम्ही या ठिकाणी आपल्या कमेंटमध्ये या ठिकाणी जरूर नोंद करा. चला, तुमचे 15 सेकंद इथे कंप्लीट झालेले आहेत. तर लक्षात घ्या मित्रांनो, एटी अरुणोदय समिती ही जर आपण पाहिली तर लॉर्ड कर्झनच्याच कार्यकाळामध्ये गठीत झाली होती आणि तिचा रिपोर्ट जो आहे तिचा रिपोर्ट आला ऑगस्ट 1906 ला. आणि लक्षात घ्या, या एटी अरुणोदय समिती जी आहे तिचं मुख्य उद्देश काय होता स्थापन करण्यामागे, तर भारतामध्ये राजकीय सुधारणा घडवून आणणं. त्यामुळे याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 2 आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, या समितीनं काय महत्वाची भूमिका घेतली त्यावर आपण चर्चा करूया. या समितीनं अशी भूमिका घेतली की भारतातला जो मुस्लिम समुदाय आहे त्याचं राजकीय महत्व लक्षात घेऊन त्याला स्वतंत्र मतदारसंघ दिला पाहिजे. त्याला स्वतंत्र मतदारसंघ द्या, या प्रकारची भूमिका सर्वप्रथम जर कोणी घेतली असेल तर ती एटी अरुणोदय समितीने घेतलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर त्यांचं राजकीय महत्व नाही लोकसंख्येच्या प्रमाणात. लक्षात घ्या, असा प्रश्न येतो मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला कारण लोकसंख्येच्या प्रमाणात, राजकीय महत्वामुळे, अन्य काही 2-4 ठिकाणी. लक्षात घ्यायचं राईट आन्सर काय, तर राजकीय महत्व लक्षात आल्यामुळं त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या अशी भूमिका घेतली गेलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर ही एटी अरुणोदय समिती मोस्ट इम्पॉर्टंट आहे. राजकीय सुधारणा घडवण्यासाठी ती या ठिकाणी स्थापन केली आणि याच समितीच्या शिफारसीवरनं सन 1909चा मोर्ले मिंटो कायदा गठीत करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं आणि ज्या कायद्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आला होता असं देखील या ठिकाणी पाहायला मिळतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा, हा प्रश्न एकदम व्यवस्थितरित्या पाहून घ्या. काँग्रेस अध्यक्ष जॉर्ज युले यांनी खालीलपैकी कोणत्या कायद्याचं वर्णन लहान मुलाच्या हातात दुधाची बाटली असं केलं? भारतीय आता वयस्क झाले आहेत, त्यांना पूर्ण भोजनाची आवश्यकता आहे या शब्दात केलं असं इथे या ठिकाणी म्हटलंय. तर लक्षात घ्या, काँग्रेस अध्यक्ष जॉर्ज युले हे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर यांनी कोणत्या कायद्याचं वर्णन केलं? लहान मुलाच्या हातात दुधाची बाटली. तर 1858, 1861, 1891 आणि 1935 या प्रकारचा प्रश्न आहे. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. तुमची वेळ सुरू झालेली आहे. द्या, पटकन द्या, योग्य ते उत्तर द्या. जे पण तुम्हाला वाटतं ते उत्तर या ठिकाणी दिलं पाहिजे, प्रत्येकाने दिलं पाहिजे. यस, चलो, तुमचा आता वेळ इथं समाप्त झालेला आहे. तर लक्षात घ्या, इथं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ते म्हणजे 1861चा कायदा. तर 1861च्या कायद्याच्या द्वारे काय झालं होतं, तर भारतीयांना कायदे मंडळामध्ये केवळ प्रवेश मिळाला होता. या ठिकाणी मिळाला होता. मात्र कायदे मंडळाच्या कामकाजामध्ये सहभाग घेण्याचा त्यांना अधिकार नव्हता किंवा त्या कायदे मंडळामध्ये कसल्या प्रकारची चर्चा करण्याचा किंवा या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार या ठिकाणी नव्हता. फक्त उपस्थित राहण्याचा अधिकार होता, प्रवेश मिळालेला होता. आणि म्हणून मग जॉर्ज युले जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, सन 1888 ला काँग्रेस अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी झालं. तर त्या अलाहाबाद काँग्रेस अधिवेशनाचे हे अध्यक्ष या ठिकाणी होते आणि त्या स्टेजवरनं त्यांनी 1861च्या कायद्यावर टीका केलेला आहे आणि त्यांनी म्हटलं की त्यावेळेस भारतामध्ये नुकतंच राष्ट्रवाद जन्माला आलं होतं आणि तेव्हा मग तुम्ही या ठिकाणी 1861चा कायदा लागू करून भारताने कायदे मंडळामध्ये प्रवेश दिला. त्यावेळेस ठीक होतं, मात्र आता 1888चा वेळ आहे. मग या काळामध्ये आता भारत या ठिकाणी काय झालेला आहे, तो प्रौढ झालेला आहे. त्यामुळे त्याला आता दुधाच्या बाटलीची गरज नाही तर भोजनाची आवश्यकता आहे, ही भूमिका या ठिकाणी व्यक्त केली. आणि त्यांच्या या भूमिकेमुळं सन 1891चा कायदा या ठिकाणी गठीत झाला आणि मवाळ मतवादी देखील हा कायदा लागू करण्यामध्ये या ठिकाणी अग्रेसर भूमिका घेणारे होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर जॉर्ज युलेचं एक वैशिष्ट्य आहे, ते पहिले इंग्रज आहे की जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी बनले. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 1880च्या दशकात आसाम येथील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी खालीलपैकी कोणी बंगाली वृत्तपत्रातून लिखाण केलं? या प्रकारचा प्रश्न द्वारकानाथ गांगुली, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, देवेंद्रनाथ टागोर, अरविंद कुमार घोष असे पर्याय समोर आहेत. तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे. आता द्या, पटकन उत्तर द्या. जे पण योग्य उत्तर वाटतंय ते तुम्ही या ठिकाणी इथं दिलं पाहिजे. ठीक आहे. बंगाली वृत्तपत्रामध्ये लिखाण केलेलं आहे
आसाम मधल्या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी त्यातनं मांडलेल्या आहेत. तर लक्षात घ्या, बंगाली वृत्तपत्र कोणाचं होतं? तर बंगाली वृत्तपत्र जर आपण पाहिलं तर ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या ठिकाणी होतं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन, लक्षात घ्या, इंडियन असोसिएशन या नावाचं संघटन त्यांनी स्थापन केलं होतं 1867 1878च्या दरम्यान. इंडियन असोसिएशन जे आहे 1878च्या दरम्यान त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं महत्वाचं संघटन या ठिकाणी मानलं जातं आणि त्याचं मुखपत्र या ठिकाणी बंगाली होतं. पात्र लक्षात घ्या, बंगाली या वृत्तपत्रात 1880च्या दशकात आसाम येथील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुःखांना वाचा फोडण्याचं काम हे सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी नाही केलं, तर या ठिकाणी द्वारकानाथ गांगुलींनी केलेलं आहे. तर द्वारकानाथ गांगुली इथे या ठिकाणी लिखाण करत होते. हा मुद्दा लक्षात घ्या. द्वारकानाथ गांगुलींचं वैशिष्ट्य आपल्या सर्वांना माहिती आहे. यांची दुसरी पत्नी जी आहे ती म्हणजे या ठिकाणी कादंबिनी गांगुली. तर कादंबिनी गांगुली या ठिकाणी या भारताच्या पहिल्या महिला या ठिकाणी पदवीधर आहेत, हे लक्षात घ्या. तर फर्स्ट ग्रॅज्युएट वुमन या ठिकाणी आहे कादंबिनी गांगुली, ज्या यांच्या दुसऱ्या पत्नी या ठिकाणी आहे. आणि लक्षात घ्या, हे द्वारकानाथ गांगुली यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी अबला बांधव, हे पण लक्षात असू द्या, अबला बांधव हे या ठिकाणी वृत्तपत्र सुरू केलं होतं, असं एकंदर या ठिकाणी पाहायला भेटतं. खूप इम्पॉर्टंट हा पण मुद्दा आहे. अबला बांधव व प्रश्न या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे लक्षात घ्या. चलो ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आता आपण इथं पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो की 1935चा कायदा. 35च्या कायद्यावर सातत्याने प्रश्न येतात, लक्षात घ्या. प्रीला येतात, मेन्सला येतात, कंबाईनला पण या ठिकाणी विचारले जातात. प्रश्न काय आहे पाहूया. या कायद्याद्वारे भारत परिषदेची समाप्ती करण्यात आली. इंडिया काउन्सिल जे आहे तर त्या इंडिया काउन्सिलची समाप्ती या ठिकाणी करण्यात आली. या कायद्याद्वारे केंद्रामध्ये द्वैध शासन व्यवस्था स्थापन करण्यात आली. या कायद्याद्वारे वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या ही 375, तर कनिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या 250 करण्यात आली. आणि ब्रह्मदेश व एडन हे दोन देश या ठिकाणी भारतापासून विभक्त झाले. तुम्हाला योग्य विधानं विचारलेली आहे. तुम्हाला जे पण यातनं उत्तर या ठिकाणी योग्य वाटते ते तुम्ही या ठिकाणी इथं जरूर या ठिकाणी लिहा. तुमचा वेळ सुरू झालेला आहे आता. 15 सेकंद तुम्हाला मिळत आहेत. 15 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर इथे या ठिकाणी द्यायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, चलो आता तुमचा वेळ संपलेला आहे, लक्षात घ्या. लक्षात घ्या, हा कायदा जो आहे तो कायदा व्यवस्थित त्या ठिकाणी करा मित्रांनो, कारण सातत्यानं प्रश्न यावर येत आहेत. आता बघा, इंडिया काउन्सिलची समाप्ती झाली, बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे. इंडिया काउन्सिलची स्थापना झाली होती कधी? तर ती 1858च्या कायद्याद्वारे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जशी झाली तसं या ठिकाणी भूमिका घेतली गेली राष्ट्रीय चळवळीकडनं की इंडिया काउन्सिल या ठिकाणी बरखास्त करा, त्या प्रकारची. आता साहजिकच 1935च्या कायद्याद्वारे जबाबदार शासन पद्धती आणण्याचा विचार आला, त्यामुळे या ठिकाणी इंडिया काउन्सिलची समाप्ती करावी लागलेली आहे. तर इंडिया काउन्सिल समाप्त करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. या कायद्याद्वारे केंद्रात, लक्षात घ्या, केंद्रात द्वैध शासन पद्धती स्थापन करण्यात आली. लक्षात घ्या, 1919च्या कायद्याद्वारे प्रांतात द्वैध शासन व्यवस्था होती. मात्र इथे या ठिकाणी आम्ही पाहिलं 35च्या कायद्याद्वारे केंद्रात या ठिकाणी द्वैध शासन व्यवस्था आली. मग 35च्या कायद्याद्वारे प्रांतामध्ये जबाबदार शासन पद्धत आणि केंद्रामध्ये द्वैध शासन पद्धत अशी व्यवस्था या ठिकाणी होती. पहिले दोन तर बरोबरच आहे विधानं. या कायद्यानुसार वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या ही 375 केली. आता बघा, वरिष्ठ सभागृह म्हटलेलं आहे. वरिष्ठ सभागृह म्हणजे आजचं लोकसभा म्हणू, राज्यसभा म्हणूया. तर याची सदस्य संख्या ही 375 नव्हती, तर 250 होती. 250 होती. आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे आजचं लोकसभा म्हणूया आपण, तर त्याची सदस्य संख्या 250 नव्हती, तर ती 375 या ठिकाणी होती. म्हणजे काय झालं इथं लक्षात घ्या की इथे या ठिकाणी संख्येची आदला बदल केलेली आहे. वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृहाची, बस एवढंच केलंय. त्यामुळे हे तर विधान या ठिकाणी चूक आहे. आणि ब्रह्मदेश आणि एडन भारतापासून विभक्त झाले, एकदम बरोबर आहे. 35च्या कायद्याद्वारे हे भारतापासून विभक्त झाले. म्हणजे अ, ब आणि ड, अ, ब आणि ड. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आलं लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. येस, ओके. एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला आधी इथे या ठिकाणी देतो आणि मग आपल्या टॉपिकला आपण या ठिकाणी सुरुवात इथे या ठिकाणी करूया. लक्षात घ्या, 6 जूनचा पेपर आहे. आपल्या हातामध्ये 30-35 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत. तर
तर या 30-35 दिवसांमध्ये इतिहास या विषयामध्ये आता अभ्यास करायचा आहे, वेळ पण कमी आहे, मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर रिव्हिजन लेक्चर या ठिकाणी केलं पाहिजे. तर लक्षात घ्या, वन डे रिव्हिजन लेक्चर आहे आपल्याकडे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशन मध्ये. तुम्हाला हिस्ट्री बाय संतोष चव्हाण ऍप्लिकेशन प्ले स्टोर वर जाऊन या ठिकाणी डाउनलोड करा. त्यामध्ये ही 100 रुपयाची बॅच आहे वन डे रिव्हिजन लेक्चर, ही या ठिकाणी करा. मी गॅरंटी सांगतो तुम्हाला मार्क इथं मिळून जाईल. त्यानंतर जर आपण पाहिलं थोडंसं आणखीन चांगल्या प्रकारे करायचं असेल तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 पासून ते 2023 पर्यंत जे जे काही प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारले, 15-16 जे पण प्रश्न विचारले ते सर्व प्रश्न, त्यांची उत्तरं, त्यांचे पर्याय, या सर्व गोष्टींची माहिती आणि भविष्यात काय प्रश्न येऊ शकतात या पर्यायांच्या अनुषंगानं याची चर्चा इथे या ठिकाणी केलेली आहे. याची ही फीज अत्यल्प कमी आहे, 199 रुपये फी आहे. लक्षात घ्या, वन डे रिव्हिजन लेक्चर्स एक ही जर आम्ही पाहिली तर 100 रुपयामध्ये फी बॅच आहे. तर इथे या ठिकाणी पाहिलं तर 199 रुपयामध्ये ही PYQ बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एन्शंट मेडिवल केलं नसेल, मित्रांनो सांगतो तुम्हाला एन्शंट मेडिवल करा, कारण आत्ताचा 2024चा पेपर 2025च्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून येणार आहे आणि त्यामुळं एन्शंट मेडिवल वर प्रश्न येतील, आर्ट अँड कल्चर वर प्रश्न बरेचसे विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पण एक महत्वाची बॅच आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि याचबरोबर ज्या विद्यार्थी मित्रांचा अभ्यास पूर्ण झालाय असं वाटतंय, ज्यांना असं वाटतंय की चला आता आपला इतिहास विषयाचा अभ्यास भरपूर झालेला आहे, काय विषयाने आपल्याला भरपूर मार्क मिळतील, त्यांना मला सांगणे इतिहास या विषयाची ही बॅच तुम्ही या ठिकाणी करा. रिव्हिजन लेक्चर बॅच आहे आणि त्याच्यामध्ये सराव पेपर पण आहे. म्हणजे इथं काय केलं आहे, 6 जुलैचा पेपर लक्षामध्ये ठेवून, म्हणजे राज्यसेवा 2024चा पेपर लक्षामध्ये ठेवून तुम्हाला या ठिकाणी मी 5 क्वेश्चन पेपर या ठिकाणी दिलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये 100 इतिहासाचे प्रश्न आहेत, म्हणजे एकूण 500 प्रश्न आहेत. हे 500 प्रश्न तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करा. त्या 500 प्रश्नांच्या माध्यमातून जी पण आपण इथं चर्चा केलेली आहे, जे पण रिव्हिजन या ठिकाणी केलेला आहे, ते प्रश्न रिवाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अभ्यासक्रम रिवाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो या लेक्चर्स मध्ये. आणि त्यामुळे हे पण या ठिकाणी तुम्ही करा. ही 150 रुपयामध्ये ही बॅच या ठिकाणी, म्हणजे 100, 150 आणि 199 अशा प्रकारच्या 3 महत्वाच्या बॅचेस आपल्याला पाहायला भेटतात. तर या बॅचेस तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी जॉईन करा. जी पण तुम्हाला योग्य वाटते ती बॅच, एक तरी बॅच या ठिकाणी तुम्ही इथे जॉईन करा. अदरवाईज लक्षात घ्या की हा चान्स एकदा गेला तर 2025 ला मात्र मोठी छलांग मारावी लागणार आहे, कारण मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यामुळं पूर्व परीक्षेला आत्ताच तुम्ही जोर दिला तर तुम्हाला ही 2024 ची परीक्षा हातामध्ये या ठिकाणी लागेल. त्यामुळे 100 रुपयाकडे पाहू नका, 200 रुपयाकडे, 150 रुपयाकडे पाहू नका. खूप कमी मध्ये आपण या सगळ्या बॅचेस विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून दिलेले आहेत. आता पहा, जे कोण विद्यार्थी त्या ठिकाणी 2025 ची तयारी करतायत, आत्ताच जो पण विद्यार्थी 2025 ची तयारी करतायत त्या विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं आहे, इतिहास या विषयासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍप्लिकेशनवर 2 महत्वाच्या बॅचेस आहेत. एक म्हणजे इतिहासाची GS ची बॅच. या बॅच मध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करतोय. त्याचबरोबर इथं PDF नोट्स तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या ठिकाणी देतोय. व्हॅलिडिटी 15 महिन्यांची आहे आणि व्ह्यूज अनलिमिटेड आहे. विशेष म्हणजे इथं लेखन सराव पण आपण या ठिकाणी करून घेणार आहोत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आर्ट अँड कल्चर, त्याचबरोबर मिडिवल इंडियाची भक्ती मुवमेंट जी आहे ती, त्याचबरोबर मॉडर्न इंडिया, स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक जग, असे सगळंच कंटेंट इथं या ठिकाणी असणार आहे. ही बॅच ऑनगोईंग आहे, चालू आहे ही बॅच. तर एक लेक्चर्स याच्यामध्ये अपलोड या ठिकाणी केले जातात डेली. त्याचबरोबर इथं इतिहास या विषयाची वैकल्पिक बॅच. लक्षात घ्या, 2025 चा जो काही वर्णनात्मक तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लेवलचा जो पॅटर्न आहे, त्या पॅटर्न मध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे, रिझल्ट देणारा फॅक्टर आहे तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट. तुम्ही कोणता ऑप्शनल निवडता आणि ऑप्शनलला तुम्हाला किती मार्क मिळतात यावर तुमचा 2025 चा रिझल्ट हा या ठिकाणी अवलंबून असणार आहे. आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हिस्ट्री ऑप्शनल घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शनलची स्वतंत्र बॅच आहे. यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन्ही महत्वाचे घटक आपण शिकवणार आहोत. पेपर 2 मध्ये आपण बरेचसे लेक्चर्स घेतलेले आहेत. पेपर 1 चे लेक्चर्स सध्या आपले सुरू आहेत एन्शंट मिडिवलचे. तर ऑनलाईन बॅच आहे ही पण. ज्या कोण विद्यार्थ्यांना ह्या बॅचेस जॉईन करायच्या आहेत त्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून या प्रकारची बॅच GS आणि ऑप्शनल अशा दोन्ही बॅच पैकी जी तुम्हाला योग्य वाटते ती बॅच या ठिकाणी जरूर या ठिकाणी जॉईन करा. दोन्ही बॅचला मी EMI ची फॅसिलिटी पण उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही
EMI द्वारे या ठिकाणी बॅच मध्ये प्रवेश देखील घेऊ शकता। ठीक आहे मित्रांनो, चला सुरुवात करूया आपल्या परत आधीच्या लेक्चर्स मध्ये। आता बघा 2024 साठी आपण आता बोलूया की मौर्य साम्राज्यातील कोणते बंदर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचे महत्वाचे बंदर होते, अशा प्रकारचा प्रश्न आहे। मौर्य साम्राज्यामध्ये होतं आणि ते बंदर आहे पश्चिम किनारपट्टीवर, तो कोणता आहे? सोपारा, ताम्रलिप्ती, अरिकमेरू आणि मुजावरी, या प्रकारचा प्रश्न आहे। उत्तर द्या पटकन, 15 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे। द्या पटकन उत्तर द्या। यस, तुमचा वेळ संपलेला आहे, लक्षात घ्या। आता बघा इथं आपण पाहूया मौर्य साम्राज्य, जर आपण पाहिलं तर त्या मौर्य साम्राज्याचा नकाशा पहा। यात 6वीच्या पुस्तकातला नकाशा पहा, तुम्हाला त्या नकाशावरनं उत्तर या ठिकाणी कळेल। तर याचं राईट आन्सर आहे ते म्हणजे सोपारा। तर सोपारा हे या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीवरचं या ठिकाणी बंदर आहे। तर पूर्व किनारपट्टीवर ताम्रलिप्ती आहे, जे ओरिसामध्ये आहे। ताम्रलिप्ती हे ओरिसामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं। हा महत्वाचा बंदर या ठिकाणी दिसून येतं। अरिकमेरू हे या ठिकाणी आपण पाहू शकतो पूर्व किनारपट्टीवरचं आहे, मात्र हे मौर्य साम्राज्याचा भाग नव्हता। चेर चोळ पांड्य जे दक्षिणेकडचे तमिळ क्षेत्र होते त्यांच्यातलं हे बंदर होतं। या अरिकमेरूचं आजचं नाव आहे पॉंडिचेरी। पॉंडिचेरी म्हणजे त्या काळचं अरिकमेरू आहे, हे लक्षात घ्या। आणि मुजावरी तर ही या ठिकाणी चेरांची राजधानी या ठिकाणी राहिली होती, जे अशोकाच्या साम्राज्याच्या बाहेर या ठिकाणी, तर मौर्य साम्राज्याचा बाहेरचा भाग या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण लगेच पाहूया। एन्शियंट मिडिवलचे क्वेश्चनला आता सुरुवात झालेली आहे। तर लक्षात घ्या, हा एक प्रश्न आपण पाहूया की योग्य जोड्या जुळवा। कन्हेरी बुद्ध विहार, नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ आणि तक्षशिला विद्यापीठ। समोर आहे फाहियान चीनी प्रवासाला भेट दिली, धर्मपालच्या काळात बांधलं गेलं, राष्ट्रकूटांच्या काळात निर्माण झालं आणि कुमारगुप्तानं बांधलं, या प्रकारचं आहे। जोड्या जुळवायचं आहे, तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे। तुमचा वेळ सुरू झालेला आहे, 15 सेकंदामध्ये योग्य उत्तर या ठिकाणी द्या। जे तुम्हाला वाटते त्याचा पर्याय तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये जरूर या ठिकाणी नोंद करा। आणि लक्षात घ्या, हे लेक्चर राज्यसेवेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कंबाईनसाठी पण इम्पॉर्टंट आहे। तेव्हा तुमचे जे कोण मित्रांची लिंक वगैरे असेल किंवा मित्रांचे ग्रुप वगैरे असेल तर त्या ग्रुपमध्ये या ठिकाणी आपलं लेक्चर जरूर तुम्ही या ठिकाणी शेअर करत चला। आता पहा इथं कन्हेरी बुद्ध विहार। कन्हेरी बुद्ध विहार कोणाच्या काळामध्ये बांधलं गेलं? तर राष्ट्रकूटांच्या काळामध्ये बांधलं गेलं कन्हेरी बुद्ध विहार, जे बोरिवलीमध्ये, मुंबईतल्या बोरिवली या भागामध्ये कन्हेरी बुद्ध विहार या ठिकाणी आहे, जे त्या काळात एक मोठं विद्यापीठ होतं। आता बघा अ ची जोडी तिसरं दिसतीये, अ ची जोडी थर्ड क्रमांक, म्हणजे इथे पण आहे आणि इथे पण आहे। ठीक आहे, नालंदा विश्वविद्यालय, नालंदा विद्यापीठ कोणाच्या काळात बांधलं गेलं? तर कुमारगुप्ताच्या काळात बांधलं गेलं। कुमारगुप्त जो आहे त्याच्या काळात नालंदा विश्वविद्यालय निर्माण करण्यात आलं। तर हे ब च काय आहे? चौथं, तर ब च चौथं म्हणजे ब च चौथं इथं आहे। पर्याय क्रमांक 4 हे तुमचं राईट आन्सर लगेच या ठिकाणी पाहायला भेटतं। विक्रमशिला विद्यापीठ हे धर्मपालच्या काळात बांधलं गेलं आणि तक्षशिला विद्यापीठाला फाहियाननं भेट दिली होती, असं इथे म्हटलंय। लक्षात घ्या, फाहियान भारतातून गेल्यानंतर नालंदा विश्वविद्यालय निर्माण झालं आणि म्हणून मग फाहियानच्या प्रवास वर्णनामध्ये नालंदा विद्यापीठाबद्दलची माहिती नाही, तर युहानसंग आणि इत्सिंगच्या प्रवास वर्णनामध्ये नालंदा विश्वविद्यालयाबद्दल लिखाण केलेलं आहे। तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या। या प्रकारचे हे जोड्या जुळवाचा सोपा प्रश्न असतो, जर एक किंवा दोन जोडी जुळली की लगेच तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळत असतं। चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। आता बघा हा एक प्रश्न आहे, औरंगजेबनं खालीलपैकी कोणास साम्राज्याची प्रथम नारी म्हणून सन्मानित केला? साम्राज्याची प्रथम नारी म्हणून औरंगजेबानं कोणत्या महिलेस या ठिकाणी संबोधलेला आहे? रोशनारा, गोहनारा, जहाआरा आणि नूरजहा, या प्रकारचे पर्याय आहे। तुम्हाला इथे या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे आणि तुमचा वेळ इथं आपण सुरू केलेला आहे 15 सेकंद। 15 सेकंदामध्ये जे पण योग्य उत्तर वाटत ते या ठिकाणी द्या। एकदा मुघल काळातील महिलांवर प्रश्न आला होता बघा, की गुलबदन बेगम जिने या ठिकाणी हुमायूननामा लिहिला, तर यावर प्रश्न आले होते। तर तसाच प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे। यस, चलो तुमचा वेळ समाप्त झालेला आहे। पहा आता बघा, हा औरंगजेब, या औरंगजेबानं एका महिलेला साम्राज्याची प्रथम नारी म्हणून संबोधलेलं आहे, असं इथं दिलेलं आहे। तर कोण आहे? रोशनारा, गोहनारा, जहाआरा। सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, नूरजहा जर आपण पाहिलं तर हे नूरजहा कोण होती? नूरजहा ही कोण होती? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, जहांगीर जो आहे तर त्या जहांगीरची पत्नी या ठिकाणी होती नूरजहा। ठीक आहे, तर जहांगीर जे आहे तर त्या जहांगीरची पत्नी या ठिकाणी आहे
ती म्हणजे या ठिकाणी नूरजहा, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. आता पहा, इथे आपल्याला पाहायला भेटतं की औरंगजेब कोणाला या ठिकाणी म्हणतो. आता बघा, या नूरजहाचा सामना कसा पाहिला तर शहाजहानच्याच काळामध्ये झाल्याचं दिसतं. तर शहाजहान जो होता, हा शहाजहान हा जहांगीरला त्यांनी कैद केलं, नूरजहाला कैद केलं आणि त्यानंतर मग या दोघांचं आयुष्य संपलेलं आहे. मग इथं पर्याय क्रमांक 4 तर आपला नाहीच आहे, हे याचं उत्तर लक्षात घ्या. मग आपल्याला पाहायला भेटतं की साम्राज्याचे प्रथम नारे म्हणून कोण आहे. तर लक्षात घ्या, जहांगीरच्या नंतर शहाजहान आला. बघा, शहाजहान जो आहे, हा शहाजहान यानंतर या ठिकाणी शासक बनला जहांगीरच्या नंतर. आणि या जहांगीरची, या शहाजहान जो होता, तर त्या शहाजहानची एक प्रिय पत्नी होती, जिचं नाव होतं मुमताज बेगम. जिचं नाव होतं मुमताज बेगम. तर लक्षात घ्या, ही जी मुमताज बेगम जी होती, तर त्या मुमताज बेगम ही त्याची अत्यंत प्रिय पत्नी या ठिकाणी मानली जाते. आणि या मुमताज बेगमला एकूण 14 मुलं झाली, लक्षात घ्या. तर एकूण 14 मुलं ही या ठिकाणी या मुमताज बेगमला या ठिकाणी झाली, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता ही जी 14 मुलं याला शहाजहानला जी झाली, मुमताज बेगमला झाली, तर ती शेवटचं जे मूल होतं 14वं, तर त्या 14व्या मुलाच्या प्रसूती वेळेसच त्या मुमताजचं या ठिकाणी निधन झालं. आणि मग मुमताजचं निधन झाल्यामुळं मुमताजच्या प्रेमाचं एक प्रतीक म्हणून तिच्या सन्मानार्थ या ठिकाणी शहाजहाननं ताजमहल इथे या ठिकाणी उभारला. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. तर ती कोण मुलगी आहे की जिचं प्रसूतीच्या वेळेस किंवा प्रसूती होत असताना मुमताजचं निधन झालं, तर ती सर्वात लहान मुलगी आहे, ती म्हणजे गोहन आरा. हे लक्षात घ्या. तर गोहन आरा ही मुमताज आणि शहाजहानची सर्वात शेवटची मुलगी, 14वी मुलगी आहे, ती या ठिकाणी गोहन आरा, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. रोशन आरा आणि जहां आरा या पण आपल्याला पाहायला भेटतात. मुमताज आणि शहाजहानची मुली आहेत. त्यापैकी सर्वात मोठी आहे ती म्हणजे जहां आरा, हे लक्षात घ्या. आणि ही जी जहां आरा आहे, ही औरंगजेबाच्याही आधीची या ठिकाणी मुलगी होती, लक्षात घ्या. म्हणजे औरंगजेबाच्या आधी जन्म जहां आराचा झाला होता. आणि जहां आरानं या ठिकाणी पाहायला भेटतं, तर जहां आराचा सन्मान करण्यासाठी औरंगजेबानं या ठिकाणी साम्राज्याची प्रथम नारी म्हणून जहां आराचा उल्लेख केला. तर हे आहे तुमचं राईट आन्सर, लक्षात घ्या. या प्रकारचं हे जे उत्तर आहे, हे तुमचं राईट आन्सर हे या ठिकाणी पाहायला भेटतं. तर जहां आराला साम्राज्याची प्रथम नारी म्हणून त्यानं संबोधलेलं आहे, असं एकंदर दिसतं. रोशन आरा पण या ठिकाणी या शहाजहान आणि मुमताजची मुलगी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर जी 14 मुलं झाली, त्यातल्या या 3 महत्वाच्या मुली, आणि मग त्यातली जहां आरा जी औरंगजेबापेक्षा ही वयानं मोठी होती, तर तिला या ठिकाणी साम्राज्याची प्रथम नारी म्हणून या ठिकाणी इथं संबोधलेलं आहे, असं एकंदर त्या ठिकाणी दिसून येतं. हा प्रश्न येऊ शकतो व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहून घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण इथं पाहूया. बघा, खालील वर्णनानुसार व्यक्ती ओळखा. तो इस्लाम धर्माचा कट्टर समर्थक होता. त्याकडे 1,80,000 गुलाम असून गुलामांसाठी त्यानं स्वतंत्र विभाग सुरू केला होता. हिंदू धर्मग्रंथांचे फारसीमध्ये भाषांतर करण्यासाठी त्यानं फारसी विभागाची स्थापना केली, फारसी डिपार्टमेंट स्थापन केलं. आणि त्यानं दिवाण ए खैरात व दार उल शफा इत्यादी विभागांची स्थापना केली. मोहम्मद बिन तुगलक, औरंगजेब, फिरोजशाह तुगलक आणि अल्लाउद्दीन खिलजी या प्रकारचे पर्याय आहेत. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. कुठे गेलं आपलं स्टॉप वॉच? ओके, तर मी कट केलं वाटतं. हा, तर तुम्हाला आता इथे योग्य उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला 15 सेकंद मिळत आहेत, लक्षात घ्या. या 15 सेकंदामध्ये योग्य उत्तर या ठिकाणी द्या. काय वाटतं, या 4 वर्णनावरनं कोणती व्यक्ती आहे हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. द्या पटकन. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करायची आहे त्यांनी मी सांगितलं त्या 4 बॅच ज्या आहेत त्या जरूर या ठिकाणी जॉईन करा. 100-150 रुपयाच्या बॅचेस आहेत, लक्षात घ्या. राज्यसेवा पूर्व परीक्षेला त्याचा खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे मित्रांनो, तर लक्षात घ्या की कोण आहे तो इस्लाम धर्माचा कट्टर, ज्याच्याकडे 1,80,000 गुलाम होते आणि गुलामांसाठी त्यानं दिवाणे बंदगान हे डिपार्टमेंट स्थापन केलं. हिंदू धर्म ग्रंथांचं फारसी भाषांतर करण्यासाठी फारसी डिपार्टमेंट स्थापन केलं. दिवाणे खैरात दार उल शफाची स्थापना केली. तर लक्षात घ्या, त्या व्यक्तीचं नाव आहे फिरोजशाह तुगलक. फिरोजशाह तुगलकाशी संबंधित हे प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात. फिरोजशाह तुगलकाच्या दरबारामध्ये जियासुद्दीन बर्नी हा मध्य काळातील इतिहासकार देखील होता. त्यानं तारीफ ए फिरोजशाही या नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये फिरोजशाह तुगलकाची खूप जास्त त्यानं या ठिकाणी स्तुती या ठिकाणी केलेली आहे, असं आपल्याला पाहायला भेटतं. चलो, त्यानंतरचा प्रश्न आहे. आता बघा, हा एक प्रश्न
चंद्रगुप्त दुसरा बद्दल खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाही, कोणतं विधान सत्य नाही असं इथे विचारलंय. याचाच अर्थ कोणतं विधान असत्य आहे हा याचं हे लक्षात घ्या. आता बघा, कालिदास आणि अमरसिंह हे त्यांच्या न्यायालयातील प्रसिद्ध विद्वान होते. तर कोण विद्वान आहे? तर कालिदास आणि त्याचबरोबर अमरसिंह हे त्याच्या न्यायालयातील प्रसिद्ध विद्वान होते. वैवाहिक युती व विजय या दोन्हीद्वारे त्यानं आपले साम्राज्य वाढवलं. त्यानं कुबेर नागा नावाच्या नागा राजकन्येशी लग्न केलं. त्यानं आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह अहोम राजकुमाराशी लावला. या प्रकारचा प्रश्न आहे. तुम्हाला कोणतं विधान सत्य नाही म्हणजे असत्य आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तुमचा वेळ इथं मी सुरू करतोय, सुरू झालेला आहे. पटकन उत्तर या ठिकाणी द्या. अशा प्रकारचे लेक्चर आपण डेली घेऊन येणार आहे. तेव्हा हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन आणि त्याचबरोबर हा युट्यूब चॅनल तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी सबस्क्राईब करा. लक्षात घ्या मित्रांनो, पाहूया आपण कालिदास आणि अमरसिंहनं अमरकोश हा ग्रंथ लिहिला. लक्षात घ्या, अमरकोश हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ अमरसिंहने लिहिला. हा मुद्दा लक्षात घ्या. तर या प्रकारे कालिदास आणि अमरसिंह हे चंद्रगुप्त दुसरा त्याच्या दरबारातले विद्वान होते. बरोबर आहे. वैवाहिक युती आणि त्याचबरोबर विजय या दोन्हीद्वारे त्यानं साम्राज्य वाढवलं चंद्रगुप्त दुसऱ्यानं. बरोबर आहे का? बरोबर आहे. कुबेर नागा म्हणजे रमणी कुबेर नागा या नावाच्या नागा राजकन्येशी त्यांनी विवाह केला. नागपूरमध्ये होतं नागा राजा, तर तिथं त्या कुबेर नागासोबत त्यानं विवाह केला आणि आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह अहोम राजकुमारासोबत लावला. तर लक्षात घ्या, अहोम राजकुमारासोबत लावला का? अहोम म्हणजे आसाम मधलं राज्य. तर लक्षात घ्या, नाही तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं या प्रभावतीचा विवाह जर आपण या ठिकाणी पाहिला तर तो रुद्रसेन दुसरा यासोबत लावला. हा रुद्रसेन दुसरा कोण होता? तर वाकाटक शासक होता. हे लक्षात घ्या. तो वाकाटक शासकासोबत लावला आणि मग रुद्रसेन दुसऱ्याचं लवकर निधन झाल्यामुळं पाहायला असं भेटतं की प्रभावती जी आहे तिनं वाकाटकांवर 13 वर्ष राज्य केलं आणि त्यानंतर पाहायला असं भेटतं त्यांचा जो मुलगा होता ज्याचं नाव होतं प्रवरसेन दुसरा. तर हा प्रवरसेन दुसरा जो होता, हा प्रवरसेन दुसरा जेव्हा 13 वर्षाचा झाला तेव्हा याला सिंहासनाची गादी या ठिकाणी दिलेली आहे असं दिसतं. तर हा प्रवरसेन दुसरा जो होता त्यानं एक महत्वाचा ग्रंथ लिहिला ज्याचं नाव आहे सेतुबंधू काव्य. तर सेतुबंधू काव्य हा प्राकृत भाषेतला दुसरा महत्वाचा ग्रंथ मानला जातो. प्राकृत भाषेतला पहिला ग्रंथ हा राजा सातवाहन राजा हालने लिहिला, ज्याचं नाव होतं गाथा सप्तर्षी. तर मित्रांनो, या प्रकारचे आपण हे 15 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. हे व्यवस्थितरित्या पहा. याचे मायक्रो नोट्स काढायचे असेल तर काढा. आपल्या मित्रांना या ठिकाणी हे लेक्चरचे लिंक या ठिकाणी शेअर करा. डेली अशा प्रकारचे लेक्चर्स मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं युट्यूब चॅनल जरूर या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर कमेंट देखील आपल्या लेक्चरला या ठिकाणी द्या. थांबूया मित्रांनो, आपण भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.